आपण या ठिकाणी उभा आहोत ते तामसा ते कांडली रोड आहे आणि हा वायपनच्या हद्दीमध्ये आहे। हे दोन पुलं आहेत आणि हे दोन्ही पुलं जवळपास म्हणजे नामशेष व्हायच्या मार्गावर आहेत। कारण आता या ठिकाणी शाळेला जाणाऱ्या मुलांसाठी आज एसटी बस बंद झाली आहे का तर हे पूल फुटल्यामुळे। जवळपास या पुलाला 3 वर्षापासून हे पूल वाहून म्हणजे डॅमेज झालेला आहे। डॅमेज होत आता पूर्ण हे पूल रिकामी झालेला आहे। गेल्या वेळेस माननीय माधवराव पाटील जळगावकर यांच्याकडे पण आपण पाठपुरावा केला होता, कलेक्टर साहेबांकडे पाठपुरावा केला होता आणि त्यावेळेस आमदार साहेबांनी माधवराव पाटील जळगावकरांनी त्यांच्या स्वनिधीतून थोडंसं खळ टाकून या रोडची दुरुस्ती करून दिली आहे। पण हे आता पूल कायमस्वरूपी गेला आहे आणि या पुलाला ताबडतोब निधी उपलब्ध करून हे दोन्ही पुलं या रोडवरचे करणं आवश्यक आहे, नाहीतर मोठी हानी होण्याची शक्यता आहे। मावळसारखी होण्यासारखी काल परवा पाथर्डला आपल्या तामशाच्या ठिकाणी असाच पूल कोसळून ड्रायव्हरसुद्धा मेला होता, गाडी पण मिळाली आणि तीच काय वाट बघायली काय शासन आता मला असं वाटायला लागलं आहे। मेल्याशिवाय तुम्ही या पूल करणार नाही का? 3 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय, याची कोणी दखल घ्यायला तयार नाही। बियाणशी झोपला आहे, नुसता बोर्ड लावला आहे, पण पर्याय व्यवस्था काय केली तिथं? काहीच नाही पर्याय व्यवस्था। म्हणून मी शासनाला पुन्हा विनंती करतो की आपण काय हा रस्ता विशेषतः म्हणजे आपला आदिलाबाद ते नांदेड हे रेल्वे मार्गसुद्धा आहे आणि याच्यावर जवळपास उमरी असो, वायपना असो, पाथर्ड असो, वडगाव असो, हे सगळे तामशाचे असो, इकडून जाणारे पॅसेंजर मोठ्या प्रमाणात येतात। जवळपास 20-25 खेड्याचा संपर्क या भोकर मार्केटला पण जाण्यासाठी इथून आहे आणि याची दखल घेत नाही शासन। एवढा मोठा आवश्यक असताना सुद्धा त्याचीच मला आता म्हणजे वाईट वाटायले। म्हणून शासनाला विनंती आहे की ताबडतोब याची दखल घ्यावी आणि या रस्त्याचं काम आणि या पुलाचं काम मार्गी लावावं अशी आपली या ठिकाणी विनंती करतो।